कुणी पोस्टर फाडलं तर कुणी सुनावलं। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात एक वेगळं वॉर सुरू झालंय। महापालिकांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्यात। प्रत्येक पक्षाची एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। राजकीय पक्षात अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्याला पक्षानं तिकीट द्यावं असं वाटणं साहजिकच आहे। मात्र जेव्हा असं घडत नाही, दुसऱ्याच पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला तिकीट दिलं जातं, तेव्हा पक्षात नाराजीचे सूर दिसू लागतात। राज्यभरात ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी आपल्या पक्षाचेच वाभाडे काढलेत। तर दुसरीकडे उमेदवारी मिळून सुद्धा भाजपच्या महिला उमेदवारानं आपल्यावर सातत्यानं होत असलेल्या टीकेमुळे उमेदवारी अर्जच मागे घेतला। एवढंच नाही तर पत्रकार परिषद घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं। पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपनं पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली होती। यानंतर त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झालं। अनेकांनी त्यांची जुनी विधानं व्हायरल करून थेट भाजपा पक्षश्रेष्ठींना जाब देखील विचारला। याच ट्रोलिंगमुळे त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जातंय। पूजा मोरे यांना ट्रोल का केलं जातंय, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। पूजा मोरे जाधव या मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेतकरी कुटुंबातल्या। शेतकऱ्याची लेक म्हणून त्यांनी बापाचे कष्ट पाहिले होते। शेतकऱ्याच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी चळवळीत त्या काम करू लागल्या। अगदी तरुण वयात त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली। 2017 सालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्वात तरुण पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला होता। त्यानंतर त्यांनी शेतकरी प्रश्नांवर देखील अत्यंत आक्रमकपणे काम करायला सुरुवात केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दरम्यानच्या काळात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक शेतकरी आंदोलन देखील केली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पीक विमा आणि कर्जमाफीवरून त्यांनी महाजनादेश यात्रेला तीव्र विरोध केला होता। त्यानंतर त्यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तरुण नेतृत्व, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादीनं त्यांना अनेक ठिकाणी भाषणांची संधी देखील दिली। पूजा मोरे यांनी देखील या संधीचं सोनं केलं। सरकारची शेतकरी धोरणाची चिरफाड करून त्या प्रत्येक सभेत टाळ्या मिळवायच्या। मराठा आरक्षण आंदोलनात देखील त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या। मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात त्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला होता। मात्र याच आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय। मुख्यमंत्री फडणवीस, आम्ही आरक्षण मागतो, तुमची पत्नी मागत नाही, अशा प्रकारचं विधान मी केलेलंच नव्हतं। हे विधान करणारी बीडच्या परळीतील एक तरुणी होती, असा दावा आता पूजा मोरे यांनी केलाय। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत। तर पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या एका विधानामुळे देखील पूजा मोरे ट्रोल होत आहेत। जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा यात मृत्यू झालेला आणि बरेचसे पर्यटक त्यावेळी पहलगाम मध्ये अडकले सुद्धा होते। या दरम्यान पूजा मोरे सुद्धा काश्मीर मध्ये पतीसह फिरायला गेल्या होत्या। या दरम्यान पूजा मोरे सुद्धा काश्मीरमध्ये आपल्या पतीसह फिरायला गेल्या असताना अडकल्या होत्या। मात्र धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत, असा त्यांचा एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय। त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। पूजा मोरे यांचा विवाह गतवर्षीच धनंजय जाधव यांच्याशी झाला होता। त्यानंतर त्या पुणे शहरात स्थलांतरित झाल्या। प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांनी महापालिकेची तयारी सुरू केली होती। प्रभागातील लोकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांनी वातावरण निर्मिती केली होती। याचबरोबर जुलै 2025 मध्ये पुण्यात त्यांनी तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटप केल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। या उपक्रमामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आणि त्यावरूनही राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या। मात्र या दरम्यान सतत या पक्षातून त्या पक्षातल्या प्रवासावर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली होती। शेतकरी चळवळीतून पुढे येऊन हिंदुत्ववादी भाजपपर्यंतचा प्रवास त्यांनी केल्यानं समाज माध्यमांवर टीकाही होते। दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक नाही म्हणत भाजप संघ कार्यकर्ते देखील पूजा मोरे जाधव यांना लक्ष्य करताना पाहायला मिळतंय।
भूतकाळात केलेल्या चुकांचा चटका भविष्याला कसा लागू शकतो हे पूजा मोरे यांच्या उदाहरणातून समजतंच. राजकीय मंडळी जी विधानं करतात, जे बोलतात त्याच्यावर जनतेचं लक्ष असो वा नसो, पण सोशल मीडियाचं बारीक लक्ष असतं. हा व्हिडिओ कसा वाटला? पूजा मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतो का? यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.